ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या आंदोलनामुळे समाजकंटकांवर गुन्हे दाखल। ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश। ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे ख्रिस्ती समाजाची बदनामी करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल होत नसल्याने आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश मिळाले आहे। दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे शहरातील काही चौकांमध्ये समाजकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल याकरिता ख्रिश्चन समाजाची बदनामी करणारे बॅनर लावण्यात आले होते। हे बॅनर 12 बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष तथा ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे कोषाध्यक्ष सुनील उबाळे आणि RPIचे राजेश नायर, वंचितचे जॉर्ज मदनकर यांच्या आक्रमकतेमुळे रात्री 12 वाजता पोलिसांच्या मदतीने काढण्यात आले होते। या संदर्भात उबाळे, नायर, मदनकर यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सतत करण्यात येत होती। यासाठी पोलीस आयुक्त DCP विश्रांतवाडी PI यांना विनंती करण्यात आली होती। याचा कुठलाही परिणाम पोलीस प्रशासनावर होत नसल्याने दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सुनील उबाळे यांच्या पुढाकाराने आणि ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे अध्यक्ष रविकांत दानम यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ख्रिस्ती समाजाची बाजू पुन्हा एकदा ऐकली व झोनवरचे DCP हिम्मत जाधव यांच्याकडे पाठवले असता त्यांनी समितीची बाजू ऐकून विश्रांतवाडी येथील पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांना गुन्हा नोंद करून घेण्याचे आदेश दिले। जोपर्यंत समाजकंटकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या पदाधिकारी यांनी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाठपुरावा केला। त्यावरून संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या प्रयत्नांना अभूतपूर्व यश मिळाले आहे। त्यामुळे ख्रिस्ती समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। या आंदोलनात नागपूर येथील बिशप जोसेफ बावर, ख्रिस्ती समाज समन्वय समिती अध्यक्ष रविकांत दानम, समितीचे कोषाध्यक्ष सुनील साबळे, बिशप विजय फरताडो, लेवी निर्मल, राजेश नायर, ॲडव्होकेट विकास वाघमारे, जॉर्ज मदनकर, साक्षी मदनकर, रेव्हरंड सुधीर अवचिते, सगाईताई नायर, मंगेश बोधक, फ्रान्सिस गजभिव, विक्रम शेंडगे, अस्मिताताई शेंडगे, विजय अण्णा, रोहित पाटोळे, प्रकाश पठारे, पास्टर पवन कुमार, पास्टर जॉन, फारुख, ब्रदर सागर आडागळे, ब्रदर संजय सोजवळ, कल्याण कसबे, अँथोनी वाकडे, पास्टर सॅम पारके, पास्टर संदीप गायकवाड, देवाभाऊ ढगे, ॲडव्होकेट शेखर बामणे, परमेश्वर सनादे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। मेरा नाम फादर जोसेफ विंसेंट बावर, मैं नागपुर से आया हूँ और यहाँ पे पूना में जो अशांति है, हमारे मसीह समाज में बैनर्स लगा के प्रभु यीशु मसीह की जो निंदा की गई, हमारी धार्मिक भावनाओं को ठेस पहुँचाया गया है। CP अमितेश कुमार जी के पास हमने ज्ञापन दिया है और हमारी जब भावना पर ठेस पहुँची गई है तो हम चाहते हैं कि परमेश्वर उनको सद्बुद्धि ज्ञान दे और प्रशासन उन पे उचित कार्रवाई कर हमें न्याय प्रदान करे, क्योंकि हम शांतिप्रिय जो समाज है, मसीह समाज, प्रभु यीशु मसीह ने क्षमा करना सिखाया, लेकिन जो हमारे बार बार चर्चेस पे हमले होते हैं, ईसाई समाज की आवाज़ को दबाने का प्रयास किया जाता है। इसलिए मैं चाहता हूँ कि सरकार इस मुद्दे पर उचित कार्रवाई कर हमें न्याय प्रदान करे। पासून पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी ख्रिस्ती समाजाचे विरोधात बॅनर लावून बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे। सर्वप्रथम ख्रिस्ती समाज समन्वय समिती याचा अध्यक्ष या नात्याने मी या गोष्टीचा निषेध करतो आणि ज्या समाजकंटकांनी हा जो काही स्वैराचार मांडलेला आहे की एका धर्माच्या विरोधात दुसऱ्या धर्माला लढवण्याचं जे काम करत आहेत, तर अशा लोकांना पायबंद करण्यात यावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शासन करण्यात यावं अशी मी पोलिसांना आज विनंती करत आहे। जर आमच्या या मागण्या मान्य होत नसतील आणि आमचे ज्यांच्या विरोधात दखल आहे, गुन्हे दाखल करायची मागणी आहे, ते जर करणार नसतील तर भविष्यात आम्ही याच्यापेक्षाही खूप मोठं आंदोलन आम्ही पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर उभं करू असं मी या प्रसंगी आपल्याला सांगतो। पुणे शहरामध्ये
ठिकठिकाणी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बद्दल जे काही व्यंगचित्र आणि प्रदर्शित केली गेली आणि काही ख्रिस्ती चर्चेसवरती हल्ले केले गेले, तर त्याच्या विरुद्ध आम्ही सर्व ख्रिस्ती संघटनांनी आज CP साहेबांना जे निवेदन दिलं, त्या निवेदनाच्या द्वारे त्यांनी आज आम्हाला असं आश्वासन दिलं की त्या आश्वासनातून आम्हाला हे लक्षात आलं की त्यांनी झोन 4ला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आज इथं चांगल्या भरपूर संख्येने आंदोलन चांगलं झालेलं आहे आणि आंदोलनाला सक्सेस बी भेटलेली आहे. कमिशनर साहेबांनी ऑर्डर बी काढलेली आहे की चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे आणि तत्काळच आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे. आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, आज मी इकडं रिपब्लिकन पार्टीतर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. मैं ये कहना चाहूँगा कि जो आंदोलन है ये जो है पहली बार नहीं है, अनेक बार हो रहा है और होता ही रहेगा. जब तक हमारा विरोध नहीं रुकेगा तब तक ये आंदोलन नहीं रुकेगा. और मैं ये कहना चाहूँगा कि हमारा भारत एक धर्मनिरपेक्ष देश है, तो इस देश में जो आज जातिवाद या अनेक तरीके की बातें हो रही हैं, ये बातें शासन प्रशासन तक पहुँच रही है, इस पर उचित कार्रवाई की जाए और जो भी उचित है उसके ऊपर ही कार्रवाई की जाए. और हमारे जो देश में है, जो जगह जगह पे हम देख रहे हैं भारत के कोने कोने में मसीह लोगों का विरोध हो रहा है, उन्हें सताया जा रहा है, झूठा आरोप लगा करके, लांछन लगा करके उन्हें बिना गुनाह के ही उन्हें निगरों में डाला जा रहा है. इन सारी बातों के लिए जो भी शासन प्रशासन इस पर कड़ी कार्रवाई करे और जो उचित है उसके ऊपर कार्य करे. आज आम्ही ख्रिस्ती समाज समन्वय समिती आणि समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी एक निषेध आंदोलन आम्ही आयोजित केलं होतं. तो निषेध यासाठी होता की धानोरी या भागामध्ये ख्रिस्ती समाज आणि धर्मगुरू यांना बदनाम करण्यासाठी जे बॅनर्स लावण्यात आले होते, ते बॅनर्स ज्यांनी लावले त्या लोकांवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी होती. परंतु आम्ही विसंतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी ही मागणी घेऊन आलो, त्यावेळेस या ठिकाणी आम्हाला पोलिसांकडनं सहकार्य मिळालं नाही. परंतु आम्ही पुन्हा आज ज्यावेळेस आंदोलन ठेवलं आणि CP साहेबांना आम्ही सर्व कमिटी जाऊन भेटलो, त्यावेळेस पोलीस कमिशनर साहेबांनी तात्काळ दखल घेत DCP साहेबांना फोन करून सांगितलं की तपास करून गुन्हे दाखल करा. नंतर आम्हाला DCP साहेबांकडे जाण्यास सांगितलं. DCP साहेबांना आम्ही भेटलो. DCP साहेबांनी गांभीर्याने या गोष्टी सर्व बघितल्या आणि त्यांनी ताबडतोब विसंतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव मॅडम यांना फोन करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव, विविध संघटनेचे ख्रिस्ती संघटनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आणि आता आपल्या सर्वांच्या यशाला 2 महिन्यापासून जो आंदोलन, 2 महिन्यापासून जो लढा सर्व ख्रिस्ती बांधव देत आहेत, त्याच्यामध्ये अनेक ख्रिस्ती संघटना आहेत, ख्रिस्ती समाज समन्वय समिती आहे. सर्वांनी मिळून जो लढा दिला त्या लढ्याला यश आलं आहे आणि आज या ठिकाणी FIR ही दाखल झालेली आहे. ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला त्यांचे मी विशेष आभार मानतो. इथून पुढे ज्या वेळेस आपल्या समाजावर अशी वेळ येईल, कुठल्या चर्चेवर हल्ला होईल, कुठल्या सेवकावरती हल्ला होईल, त्यावेळेस मी सर्व ख्रिस्ती समाजाला आता आवाहन करू इच्छितो की सर्वांनी एकजुटीने लढा देऊ आणि आपण विजय निश्चित मिळेल. आणि आजच्या या सर्व विजयाचं श्रेय, या आंदोलनाचं श्रेय, जो आपल्याला विजय मिळालाय त्याचं श्रेय मी सर्व श्रेय आपल्या पूर्व येशू ख्रिस्ताला देतो. त्या आंदोलनाबद्दल मागील 2-2.5 महिन्यापासून आमच्या ख्रिस्ती समाजातून जे उगवतं नेतृत्व आहे आणि सुनील उबाळे यांनी अनेक वेळेस या संबंधाने जे प्रयत्न केले त्याचं आज त्यांना यश मिळालेलं आहे. आणि ते यश मिळवून घेत असताना आजपर्यंतच्या ज्या अडचणी होत्या त्यावर मात करण्यासाठी ज्या आजच्या आंदोलनासाठी आलेले जे विविध ठिकाणाहून जे प्रियजन आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि हे नेतृत्व तुम्ही असंच पारदर्शक ठेवा आणि सर्व ख्रिस्ती समाजाला तुम्ही एकत्र घेऊन या उद्भवणाऱ्या प्रत्येक सामाजिक राजकीय परिस्थितीवर मात करण्यासाठी
आम्ही सर्वांनी एकत्र येऊनच हा लढा लढला पाहिजे ही माझी आपणा सर्वांस नम्र विनंती आहे. मी ऍडव्होकेट विकास वाघमारे, ख्रिस्ती समन्वय समिती महाराष्ट्राचा मी कायदे सल्लागार म्हणून काम करत आहे. वस्तुस्थिती ख्रिस्ती समाज हा शांततापूर्ण समाज आहे. त्यांना आंदोलन करण्याची वेळ येते ही अगदी निंदास्पद गोष्ट आहे. आम्ही कोणाचे वैरी नाहीत आणि आम्हाला कोणाच्या सोबत वैरी करायचं नाही. हा दृष्टांत किंवा हा सिद्धांत ख्रिस्ती समाजाचा असताना ही वेळ काय यावी हा मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेला आज पाहिलं की योग्य तो गुन्हा दाखल करण्यासाठी सहकार्य केलं गेलं आणि नक्कीच कायदा हा सर्वांसाठी आहे. कायदा कोणासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आमच्यावर उपकार केले किंवा देवानं त्यांची जी योजना केली ती अशासाठी की घटनेचा अधिकार प्रत्येकाला मिळावा. त्यामुळे कोणीही कोणाशी भेदभाव करू नये की ह्याची त्याची निंदा करण्यापेक्षा शांती, समन्वय आणि नाही का समता याच्यामध्ये जर बंधुत्वाचा भाव ठेवला तर अशा गोष्टी येणारच नाही.